हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इकडं पूजा काय करत आहे, तर हे गव्हाचं पोतं उचलून न्यायचं होतं, तर दीपकला उचलून दिलेलं आहे. तो घेऊन जात आहे. म्हणजे आज आम्ही कुठं आलेलो आहोत, म्हणजे आम्ही सगळेजण आलेलो आहोत गावाकडे. तर अगोदर तर पूजाच्या घरी गेलो. पुरणपोळीचा स्वयंपाक होता, म्हणजे तिने स्पेशल आमच्यासाठी पुरणपोळी आमरस बनवलेलं होतं. तर जेवण खाणं झालं. थोडा वेळ आम्ही तिथंच बोलत बसलो आणि आता आम्ही आलेलो आहोत आईकडे. तर आईनं आल्यानंतर अगोदर चहा बनवला. मी तर म्हणत होती काही चहा वगैरे नको, कारण गरमी पण जास्त आहे आणि मला पण पित्ताचा त्रास खूप आहे ना, त्यामुळे आजकाल चहा पिणं मी कमी केलेलं आहे. म्हणजे सकाळी लागतो, पण दुपारी किंवा अधूनमधून मी चहा घेत होते, ती घ्यायचं आजकाल बंद झालेलं आहे. तरी पण आई म्हणत होती काहीतरी खा, पण काही जेवण्याची अपेक्षा नव्हती मला. मी म्हणलं अगोदर आपण शेताकडे जाऊन येऊया, मग आल्यानंतर मी काहीतरी खाईन. तर आईनं चहा केलेला होता, त्यामुळे मी चहा घेतला आणि आता आम्ही सगळेजण शेताकडे आलेलो आहोत. आणि बघू शकता एकदम छान फ्रेश वातावरण शेताकडलं, पण कुठे हिरवळ दिसत नाही आहे. कारण आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये शेतात काय असतं ना, सगळ्या राशी झालेल्या असतात. सगळं कडबा गोळा करणं, गुळी वगैरे सगळं जनावरांसाठी हे सगळं जमा करण्याचं काम सुरू आहे. आणि अण्णा पण इथं नव्हते, म्हणजे दुसरीकडे शेताकडे गेलेले होते, म्हणजे जिथं म्हशी बांधलेली आहे तिथं पाणी पाजण्यासाठी. तर आत्ता आले आणि पाणी पण घेऊन आलेले होते. तर थोडा वेळ मी आईपाशीच बसले शेतामध्ये. त्यानंतर शेजाऱ्यांच्या घरी जायचं होतं. तिथं म्हणजे एका काकूंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यांना भेटण्यासाठी जायचं होतं. म्हणजे 2-3 ठिकाणी मी गेलेले होते बोलण्यासाठी. तर घरी येता येता मला लेट झालेला होता, म्हणजे अंधारच पडलेला होता पूर्णपणे. तर आल्यानंतर परत घरची कामं सुरू झाली, म्हणजे स्वयंपाक पाणी आणि थोडाफार पसारा पण मी ठेवून गेलेला होता, सगळा काढला, स्वयंपाक केलं, जेवण खाणं केलं आणि निवांत झोपलेलो होतो, कारण दिवसभर धावपळ खूप झालेली होती माझी. तर हा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी यांच्यासाठी चहा बनला. आणि आज लग्न आहे, तर काय गिफ्ट द्यायचं तेच बघत होतो. तर मी यांना घड्याळ दाखवली, जी मी उदगीरून आणलेली होती. तर म्हटलं हे घड्याळ आपण गिफ्ट देऊया, छान आहे, त्याची क्वालिटी पण खूप छान आहे. तसं तर आम्ही ते घरी लावण्यासाठी आणलेलं होतं, पण आता गिफ्ट इथं घेण्यापेक्षा म्हटलं आणखीन आपण दुसरं गिफ्ट म्हणजे दुसरी घड्याळ घेऊन यावं घरी लावण्यासाठी, पण हे गिफ्टमध्ये देऊया, तेच दाखवत होते यांना. तर घड्याळ वगैरे बघितलं. त्यानंतर जे स्वयंपाक पाणी होतं ते मी करून घेतलं. थोडंसं फास्ट केलं, कारण आम्हाला जायचं होतं लग्नाला, उदगीरला जायचं आहे. यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. तर हे जी व्हिडिओची क्लिप आहे ती अगोदरची आहे, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही हे क्लिप बघितलेले. थोडंसं कन्फ्यूज झालं, कारण व्हिडिओ आजकाल लेट येत आहे, त्यामुळे असं होत आहे. तर आलेलीच क्लिप परत आलेली आहे. तर इकडं मी ही साडी घालून ना कपडे वगैरे मी उन्हाला टाकत होते, कारण मशीन ना अधूनमधूनच थांबली, म्हणजे पूर्ण कपडे धुवून झालीच नाहीत, कारण मशीनला झालेलं होतं जास्त वजन, म्हणजे जास्त लोड आला. आणि कपडे म्हणजे जसं मी मशीनमध्ये टाकले थोडा वेळ तर चालली, नंतर बंद पडली, कारण कपडे जास्त झालेले होते. तर सगळे कपडे काढले मी आणि इकडे पाणी घेतलेलं आहे, कारण अर्धवट कपडे धुवून झाले आणि तितका वेळही नव्हता की आता निवांत मी धुवून. तर इकडे मी आजीला पाणी आणायला सांगितलेले, पाणी आणून दिलं. आता सगळे कपडे मी पाण्यामध्ये गच्च पिळून इकडं उन्हाला टाकत आहे. तसं तर अशा साड्या घालून कुठलीही कामं करायला थोडंसं हेच वाटतं ना, म्हणजे हे साड्या एकदम अशा कडक असतात आणि अशी साडी घालून फक्त कार्यक्रमात जाणं 1-2 तासासाठी ठीक आहेत, आणि अशा साड्या घालून घरातली कामं तरी अजिबात होणार नाहीत, असं होतं. तरी पण काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, कारण मी रेडी अगोदर झालेली होते. मला वाटलं मशीनला कपडे लावत आता निवांत कपडे धुण्याचं काम होत आहे, त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे. पण ते मशीन बंद होईल हे असं वाटलंच नव्हतं. पण हे उलट मला ना अशी कामं झाली ना, म्हणजे खूपच तामझाम झालं. तर असं कपडे वगैरे सगळे मी उन्हाला टाकले पिळून आणि चिमटे लावलेले आहेत, कारण आता कपडे निवांत हडकत राहतील. तसं तर हाताने पिळलेल्या कपड्यामध्ये जास्त पाणी असतं, तर आम्ही येईपर्यंत निवांत कपडे हडकतील. आणि ही साडी बघू शकता अशा पद्धतीने मी घातलेली आहे, कारण साडी ना जेव्हा आपण घालतो ना भरपूर वेळ जातो यामध्ये. बघू शकता पूर्ण साडी भरून काटे दिसत आहेत, म्हणजे काटापिना मी लावलेली साडी सेट करण्यासाठी. कारण अशा साड्या ना एकतर गरमी आणि त्यामध्ये अशा काटापदराच्या साड्या घालणं थोडंसं कठीण, पण लग्नाच्या कार्यक्रमात अशा साड्या घातल्या जातात. जे स्टोनच्या आहेत, फॅन्सी साड्या आहेत, त्या मला खूप आवडतात, कारण त्या साड्या व्यवस्थित बसतात, कमी वेळात बसतात आणि छान पण वाटतात. पण लग्नाच्या कार्यक्रमात सगळेजण अशी साडी घालून येतात आणि मी एक वेगळी घातली तर थोडंसं असं वाटतं ना, त्यामुळे म्हटलं काटापदराचीच घालूया. तर आज मी ही जांभळी साडी घातलेली आहे. तर फायनली असा आहे माझा पूर्ण लुक. म्हणजे साडी तरी मी घातलेली होती, पण ते मशीन बंद पडल्यामुळे अगोदर मी कपडे वाळू घालण्यासाठी गेले आणि आता मी इकडं केस वगैरे विंचरून घेतले, मेकअप केलेला आहे आणि नेल पेंट पण लावलेला आहे. आणि इकडे दीपक, दिनेश, अजय सगळेजण रेडी झालेले आहेत. बाबा पण येणार आहे, तर सगळेजण आम्ही जाणार आहोत गावाकडे लग्नाला. तसं तर आम्ही काल पण गेलेलो होतो, कारण पूजानं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता. म्हणजे दीपक आल्यापासून एक दिवसही मी घरी नाही, दररोज कुठल्या तरी कार्यक्रमात जाते, पाहुण्यांकडे जाते, असं झालेलं आहे आजकालचा रुटीन. तर असं फायनली सगळेजण रेडी झालेलो आहोत. तर चला आता जाऊया गावाकडे. लेट झालेला आहे, म्हणजे 12:30 वाजलेले आहेत इथंच.
तर लग्न पण 12:30च आहे आणि आम्हाला जाता जाता एक 15-20 मिनिट तरी लागणार आहेत. म्हणजे तसं तरी सोनाळ जास्त लांब नाही. तुम्ही विचारताय ताई तू कुठं राहते, तुझं माहेर कुठलं, तुझं सासर कुठलं, तर सासर आणि माहेर एकच गाव आहे सोनाळमध्ये. म्हणजे सासर पण तेच आहे, माहेर पण तेच आहे. आम्ही येऊन राहतो इकडं कमलनगरला, म्हणजे मुलांच्या शाळेसाठी आम्ही आलेलो होतो आणि आता आम्ही इथं सेट झालेलो आहोत. तर आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत आणि बाबांना पण रेडी व्हायला सांगितलेलं होतं, पण बाबा अचानकच त्यांचा विचार बदलला. म्हणत होते की तुम्ही जाऊ नये, मी घरीच बसतो. ऊन पण खूप जास्त आहे ना, उन्हामध्ये दगदग नको वाटत आहे बाबांना. काल पण ते गावाकडे आलेले होते, तर म्हणत आहेत तुम्ही जाऊ नये, मी घरीच बसतो. तर ठीक आहे म्हटलं, तब्येत वगैरे बिघडेल बाबांची, कारण आता वयानुसार त्यांना सहन होत नाही आहे काही, आणि गरमी इतकी आहे ना, खूप जास्त गरमी होत आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि बघू शकता वातावरण ऊन तर भयानक आहे, पण इथं नदीवरती थोडंसं हिरवळ वातावरण आहे, म्हणजे झाडं वगैरे आहेत छान, हिरवी छान वाटत आहे. नाहीतर बघावं तिकडं असं वाटत आहे ना, म्हणजे ही उन्हाळ्याची गरमी अशी असते ना, खूप भयानक वातावरण झालेलं आहे आजकालचं. तर फायनली आम्ही फंक्शन हॉलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथं नवरा नवरीची एंट्री होत आहे. तर खूप छान आणि धमाकेदार एंट्री झालेली आहे, म्हणजे नवरा नवरी स्टेजकडे जात आहेत आणि खूप छान असं इकडे डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकता गावाकडचे सगळेजण आलेले आहेत, म्हणजे लग्न गावामध्ये ठेवलेलं नाही आहे, गाव इथून 2 किलोमीटरवरती आहे. आणि इथं जी खुली जागा आहे तिथंच मंडप वगैरे सजवण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान वाटत आहे. तर इकडं छान अशी धमाकेदार नवरा नवरीची एंट्री झालेली आहे, वाजत गाजत, आणि इकडे डॅन्स पण सुरू आहे यांचा, आणि खाली धूर वगैरे सगळं केलेलं आहे. खूप छान वाटत होतं बघून. तर आता नवरा नवरी डॅन्स करत स्टेजकडे जात आहेत आणि वेळेला महत्त्व, म्हणजे वेळेला जे 12:30चं टायमिंग दिलेलं होतं, थोडंसं मागं पुढं होतं, असं नाही की आपण 12:30चं टायमिंग दिलेलं आहे तर त्याच वेळेत लग्न होतं, कारण सगळी तयारी करणं, सगळी पाहुणे मंडळी येणं, त्यामध्येच थोडासा लेट होतो. तर 10-15 मिनिट लेट झालेला होता. फायनली आता शुभमंगल सावधान झालेलं आहे, लग्न लागलेलं आहे. आता गिफ्ट वगैरे सगळेजण देत आहेत, फोटोशूट होत आहे. तर आता आम्ही गिफ्ट देऊ आणि जेवण खाणं करून आम्ही परत निघणार आहोत. आणि सगळेजण इथं आलेले होते, गावाकडचे काकू काका सगळेजण आलेले होते, सगळ्यांची भेट झाली. छान वाटतं ना, म्हणजे आपण दररोजही भेटा, माहेरची माणसं भेटलेला छानच वाटतं, दररोजही भेटा छानच वाटतं, तसंच आहे. तर इकडं झालेलं आहे लग्न वगैरे आणि खूप सुंदर असे नवरा नवरी दिसत आहेत, म्हणजे खूपच सुंदर यांची जोडी आहे. आणि ते स्प्रे वगैरे मारलेले त्यामुळे ते खूप जास्त दिसत होतं. तिकडे आम्ही गिफ्ट वगैरे दिलेलं आहे. आता जेवण करूया. जेवणामध्ये मस्त होतं सगळं, जेवण थाळी छान होती. तर तसं तरी मला ना लग्नाच्या कार्यक्रमातलं असो, कुठल्याही कार्यक्रमातलं असो, जेवण ना थोडंसं असं वाटतं ना की खूप जास्त मसाले, तेल हे सगळं असतं ना, थोडंसं ते खाल्ल्यामुळे त्रास पण होतो. पण इथलं जेवण खूप छान वाटलं, मला खूप आवडलं, एकदम साधं सिंपल. आणि गरमीच्या हिशोबानं मठ्ठा सगळेजण खूप जास्त पितात, मठ्ठाच आम्ही जास्त पिलेला होता. तर फायनली जेवण खाणं झालं नाही, परत जायला निघालेलो होत. आणि आता ड्रायव्हिंग दिनेश करत आहे, म्हणजे इथे दीपक गेला, आता दिनेश करत आहे. तर चला, आज आणि मी बसलेलो आहोत इकडं मागलच्या शीटवर आणि आमचं इकडं बोलणं सुरू आहे, म्हणजे बडबड बडबड सुरूच असते काहीतरी काही. आणि आज इतका शांत आहे ना, इतकं छान स्वभाव आहे याचा, हसतच राहतो तेच म्हणत होते मी. तर फायनली घरी येऊन पोहोचलो आणि कपडे वगैरे आता काढूया. बाबा बसलेले आहेत घरी. आल्यानंतर बाबांना मी जेवायला वाढलं, कारण ते आलेले नव्हते. आणि इकडं आईस्क्रीम आणली दीपकनं, कारण गरमी खूप होत होती, तर म्हटलं काहीतरी थंड घेऊन ये, ज्यूस वगैरे. तर आईस्क्रीम इथं कुल्फी आणलेली आहे, तर म्हटलं आईस्क्रीम एन्जॉय करूया. आणि म्हणत आहे मम्मी संध्याकाळी मी घेऊन येईन ज्यूस वगैरे. तर इकडं मी आईस्क्रीम एन्जॉय करत आहे. तर तुम्ही सगळेजण कसला भेटता, या सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करायला. तर चेंज वगैरे मी आल्यानंतरच केलेले, कारण मी तशी काठापदराची साडी घातलेली होती, कधी एकदाची काढू असं झालेलं होतं. तर आता निवांत बसलेले आहे. तसं तर मी सगळी कामं आवरूनच गेलेली होते, म्हणून तितकं टेन्शन आलं नाही. तर आल्यानंतर अशी दगदग होते, मला गरमी होत आहे का थंडी वाजते ते पण समजत नाही, जेव्हा मी पसारा बघते घरामध्ये. कधी एकदाचं काढू असं होतं. पण आज मी सगळीच कामं आवरून गेलेली होते, त्यामुळे निवांत बसलेली आईस्क्रीम एन्जॉय करत. आणि आता हे मुलं इकडं काय करत आहेत, आजी आणि दीपक. दिनेश तसं तर गेलेलं आहे पप्पाकडे, आणि हे दोघांचं चाललेलं इकडं राज काय करत आहे, तर भेळ बनवायची आहे ना, मी चिवडा बनवून ठेवलेला आहे. तर दीपक म्हणत आहेत आपण त्याची भेळ बनवूया. तर इकडं आजीला दिलेले कांदे चिरण्यासाठी, आणि दीपक घेतले टमॅटो, कोथिंबीर, आणि सगळं चिरून चिवड्यामध्ये मिक्स करणार आहेत आणि लिंबू पिळून खाणार आहे. ते मस्त भेळ बनवून तयार होते. पण मला ना हे सगळं जमत नाही, भेळ वगैरे. मी म्हटलं आईस्क्रीम खाल्लेली आहे, आता माझ्यासाठी काहीच बनवू नका, फक्त तुमच्यासाठी सगळं बनवा. आणि दिनेशला पण तितकी आवड नाही आहे, त्याची आणि माझी जी आवड आहे ना सेम आहे. तर इकडं भेळ बनलेले बघू शकता. चिवडा मी अगोदरच बनवून ठेवलेला होता, आणि यामध्ये कांदा, टमॅटो,
कोथिंबीर, शेंगदाणे आणि लिंबू टाकलेला आहे. छान मिक्स केलं आणि थोडंसं फरसाण आणलेलं होते, पॉकेट आणलेलं होतं, यामध्ये मुरमुरे पण आहेत ते टाकलेलं आहे आणि सगळं टाकून छान मिक्स केलेली आहे. मस्त अशी भेळ बनलेली आहे. दीपक म्हणते मग मी थोडंसं का आमच्यासोबत थोडंसं का. मी म्हटलं मला थोडंसंही नको, कारण पाणी पिऊन पिऊन असं होत आहे ना की कसलंच काही खाण्याची इच्छा होत नाही. कितीही पाणी द्या, कितीही पाणी प्या पोट भरत आहे पण काही खाण्याची इच्छा होत नाही, असं झालेलं आहे आजकाल. तर इकडे भेळ वगैरे बनवून खाल्लेली आहे त्याने. आणि त्यानंतर मी रात्री जास्त काही मी बनवलेलं नव्हतं, कारण आमचं जेवण लेटच झालेलं होतं. परत सगळ्यांनी भेळ वगैरे खाल्लेली होती. हा दुसरा दिवस आहे, म्हणजे 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. आणि कॅनमधलं पाणी मी थोडंसं काढलं, कारण खूप गच्च भरलेलं होतं आणि ते टोपण बसत नव्हतं. मग थोडंसं पाणी मी काढलं, नंतर टोपण लावलेलं आहे. म्हणजे अगोदर मी ताटली ठेवलेली होती त्यावरती. आणि ते बघू शकता किचनमध्ये किती भांडे झालेले आहेत. म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर एक वेळा मी घासलेले होते, नंतर हे झालेले भांडे आहेत. तर म्हटलं आता घासू नये, टिफिन वगैरे सगळं दुपारचं जेवणाचं आलेलं आहे. तर मला टोपल्यात भरून ठेवते हे सगळे भांडे. आणि अगोदर मी इकडं इडलीसाठी बेटर बनवायचं आहे. मला तांदूळ, डाळ, मेथी दाणे सगळं मी भिजत घातलेलं होतं, पण मला सकाळी हे सगळं मिक्सरला काढायचं होतं, म्हणजे बेटर बनवायचं होतं. पण सकाळी झालं आणि दिवसभर इतका बिझी गेला ना आजचा दिवस. आज पण मी बाहेर गेलेली होते, त्यामुळे म्हणलं असू दे, आता मन नाही आहे माझं करायचं, तरी पण मला हे करायचं आहे, कारण हे राहणार नाही. एकतर गरमीचे दिवस आहेत, कुठलीही वस्तू जास्त वेळ ठेवली ना राहत नाही, ती खराब होते, नुकसानच होणार होतं त्याचं. म्हणून म्हणलं कितीही कंटाळा आला तरी पण आता हे बेटर बनवायचंच आहे मला. तर इकडं हे तांदूळ आणि मेथीदाणे मी एकत्रच भिजत टाकलेलं होतं. आता स्वच्छ मी धुवून घेत आहे 2-3 पाण्यानं डाळ. आणि इकडे थोडीशी मुरमुरे पण मी भिजत घातलेले आहेत. सगळे हे छान मिक्स करून घेते स्वच्छ धुवून आणि मिक्सरला बेटर बनवून ठेवते. आणि उद्या बनणार आहेत आप्पे, इडली किंवा डोसे, ज्यांना जी आवड आहे ते बनवून देणार आहे. तसं तरी आम्ही बनवतच असते अधूनमधून, पण दीपक दिनेश आल्यापासून पहिल्यांदा बनत आहे. म्हणजे एक वेळा मी रव्याचे आप्पे बनवलेले होते आणि आज मी डाळ, तांदूळ, परत मुरमुरे, मेथीदाणे सगळं भिजत घातलेलं आहे. आणि इकडे 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं. म्हणजे या बेटरचे आपण काही बनवू शकता, खूप छान एकदम टेस्टी बनतात आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात. तर इकडे सगळं मी जिन्नस मिक्स केलेले आहेत, मिक्सर वगैरे काढून घेते. आणि इकडं दूधही मी एक वेळा गरम केलं आणि एक वेळा मी आमटी पण गरम केलेली आहे. आणि इकडे दीपकला म्हटलं की तुम्ही हे वाटण करा, म्हणजे मिक्सरला तुम्ही वाटून द्या, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते, नंतर खूप लेट होणार आहे. आणि गरमीमध्ये किचनमध्ये जास्त वेळ थांबायला नको वाटतं. आणि इथं जास्त हवा पण येत नाही. हॉलमध्ये हवा खूप येते, पण किचनमध्ये जास्त हवा येत नाही, खूप गरमी व्हायला लागते. तर फॅन जर ऑन केलं तर मग गॅस राहत नाही, त्यामुळे इथं आम्ही फॅन लावलेलं नाही आहे. इकडे बेटर बनवून घेतलं, फक्त एक बॅच मी बनवून घेतलेला आहे. आणि टाकण्यासाठी मोठं पसरट भांडं पाहिजे होतं मला, आणि पातेलं ना घासायचं होतं, त्यामुळे स्वच्छ करून घेतलेलं, स्वच्छ धुवून घेतलं. आणि या पातेल्यामध्येच मी बेटर टाकलेलं आहे. तर इकडं मी परत डाळ, तांदूळ हे जे मिक्स मी मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते घेतलेलं आहे. 2 पळ्यान थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरला हे एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम छान असं बारीक आपल्याला बेटर बनवायचं आहे. म्हणजे 1-2 तांदळाची कण राहिली तर व्यवस्थित बेटर बनणार नाही. तर दीपक गेला होता बाहेर, आत्ता आलेला, आणि त्याला गंध पाहिजे होतं, त्यामुळे वरती चढलेला आहे. मी म्हणजे त्या डब्यात ठेवलेला आहे, तर गंध वगैरे काढत आहे, तो काढून घेतलेला आहे. म्हणजे इव्हनिंगच्या वेळेस फ्रेश होतात आणि लावण्यासाठी गंध संपलेलं होतं. तर म्हणलं भरपूर गंधाचे डबे आहे, जेव्हा शिर्डीला जातात घेऊन येतात. तिकडं तर मी बकेट भरून ठेवलेलं आहे. पण इथं जी परवा शिर्डीला गेली होती तेव्हा एक छोटा डब्बा आणलेला होता, म्हणजे तशी 3-4 आणलेली होती त्यांच्या मित्राला देण्यासाठी. सगळे दिलेले, बाकीचे एक ठेवलेलं होतं. तर म्हणलं तोपर्यंत तिथलं काढ, कारण आता ते जे बकेट आहे ना तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे. आणि खालच्या साईडला आहेत कांदे, तर तिथे स्टँड पण घालता येत नाही, असं झालेलं आहे. तर असं. आणि या गाऊनबद्दल तुम्ही विचारत होता, हे गाऊन कुठं घेतलेले आहेत. तर हे गाऊन ना दिनेशच्या पप्पाने आणले. तर त्याची रेट वगैरे तुम्ही विचारत होता, मला काहीच माहिती नाही आहे, कारण जेव्हा ते काही घेऊन येतात, मी जर विचारलं की कितीला आणलेलं आहे, तर काय म्हणतात, म्हणजे आता तुमच्या घरी काय म्हणतात माहिती नाही, पण हे काय म्हणतात, मला पैसे देणार आहेस का विचारत आहेस म्हणतात. म्हणजे सांगत नाहीत कुठली वस्तू कितीला आणलेली, काही सांगत नाहीत, त्यामुळे मी विचारत नाही आहे त्यांना. तर इकडं मी हे सगळं काम करत आहे, पण या मुलांना किचनमध्ये यायचं नव्हतं, पण बाकीची सगळी कामं आवरत आहेत, दिवा वगैरे लावत आहेत. तर असं ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.